ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र लपून छपून साक्षीच्या अड्ड्यावरती पोहोचत इकडे अर्जुन आणि सायलीने जबरदस्त धमाका केलेला आहे आणि कोर्टामध्ये डायरेक्ट साक्षीला क्लीन बोल्ड करत चैतन्यने पुराव्यांची बरसात केलेली आहे। आता कोर्टामध्ये चैतन्यच आपल्या बाजूने फिरलेला बघून साक्षीला तर धक्का बसलाय, पण ज्या वेळेला अड्ड्यावरती साक्षीला चैतन्य आणि अर्जुन सायलीने रंगे हात पकडल्यावरती अजून 3 गोष्टींचा म्हणजे भूतकाळाचा 21 वर्षापूर्वीचा भयानक भूतकाळ म्हणजे जो अपघाताचा भूतकाळ आहे, त्याप्रमाणे प्रतिमाला जाळल्याचा भूतकाळ आहे, हा अपघात घडवून आणल्याचा भूतकाळ आणि प्रियाला तन्वी बनवल्याचा भूतकाळ सगळा समोर येणार आहे। आणि लपून छपून अर्जुन सायली कसा पाठलाग करणार, कोर्टामध्ये अचानक वेळेला केस कशी काय बदलणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता इकडे चैतन्य मिशन साक्षी हेच घेऊन असतो। अर्जुनने त्याला सांगितलेलं असतं की हे बघ, आम्ही तर इकडून आता जात आहोत, पण या डुप्लिकेट की बनवून घे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डुप्लिकेट की बनवून झाल्यावरती साक्षी ना 2-2 दिवस कुठे जाते, ती तिच्या अड्ड्यावरती जात असेल जिथे त्यांच्या काळ्या कारस्थानाचे पुरावे असतील, ते पुरावे शोधून काढ। म्हणजे या सगळ्यामध्ये तुझ्या एक गोष्ट लक्षात येईल की तिथे काही ना काहीतरी असं असणार आहे आणि मग ज्या वेळेला साक्षी तिकडे नसेल ना त्यावेळेला जाऊन तिथले पुरावे तू गोळा करून आण। असं म्हटल्यावरती चैतन्य साक्षीवरती बरोबर नजर ठेवून असतो आणि साक्षीच्या अड्ड्याचा त्याला पत्ता सापडतो। साक्षीच्या अड्ड्याचा पत्ता सापडल्यावरती तो अर्जुन आणि सायली यांना पण त्या अड्ड्यावरती बोलवतो आणि त्या रात्री साक्षीला तो सांगतो की तू घरी ये ना, बरेच दिवस तू घरी नाही आली, मस्तपैकी डिनर करूया असं म्हणत डिनर मध्ये आता मात्र साक्षीला नशिली औषध देऊन त्याने आता साक्षीला बेशुद्ध करून तिच्या अड्ड्यावर जाण्याचं ठरवलं असतं। मग रात्रीच्या वेळेला चैतन्य साक्षीला डिनर करवतो। साक्षीला खूप झोप यायला लागते, असं ती सांगायला लागते की मला खूप झोप येत आहे म्हणून आता मी झोपी जाते। असं म्हटल्यावरती चैतन्य आपल्या मिशनवरती निघतो। चैतन्य मिशनवरती निघाल्यावरती तो अर्जुन सायलीला तिकडे बोलावून घेतो। अर्जुन सायली आल्यावरती दोघं जण आता मात्र साक्षीच्या अड्ड्यापर्यंत अचूक जाऊन पोहोचतात आणि फायनली साक्षीचा बद्दलचा खूप मोठा पुरावा सापडतो। आता पुरावा सापडल्यावरती चैतन्य आणि अर्जुन ते पुरावे घेऊन निघतात। त्याच वेळेला मात्र आता चैतन्य सांगत असतो, अर्जुन तू काळजी करू नकोस, मी अजून सुद्धा साक्षीवरती नजर ठेवून आहे। या वेळेला आपण ना साक्षीला कोणत्याही पद्धतीने सोडवायचं नाहीच म्हणजे नाहीच। एक लक्षात ठेव, आता आपण साक्षीचा अड्डा बघून आले, उद्या ज्या वेळेला ती त्या अड्ड्यावर जाईल ना त्यावेळेला मी तिचा पाठलाग करेन। अर्जुन म्हणतो हे बघ, हा तू एक ट्रॅकर डिव्हाइस घे, तो तू कसंही करून तू साक्षीच्या पर्समध्ये टाक। म्हणजे आता साक्षीच्या पर्समध्ये तो टाकल्यावरती आपल्याला लक्षात येईल की या पर्समधला तो डिव्हाइस ती कुठे कुठे जाते, काय काय करते, हे सगळं आपल्याला कळता येईल। असं म्हटल्यावरती चैतन्य तो डिव्हाइस घेतो आणि डिव्हाइस घेतल्यावरती मात्र आता ताबडतोब आणि आता अर्जुन फोन करून सायलीला सांगतो की आपलं पुढचं मिशन चालू करायचं आहे। चैतन्य, अर्जुन, सायली त्यांच्या पुढच्या मिशनला लागतात, ते म्हणजे साक्षी त्या अड्ड्यावरती जाईल त्यावेळेचा तो दिवस। आता साक्षी तिच्या अड्ड्यावरती पोहोचते। अड्ड्यावरती पोहोचल्यावरती साक्षी आता तिच्या माणसाला सांगते, कळतंय ना काय करायचं आहे ते, उद्याच्या दिवसामध्ये ज्या वेळेला केसची हिअरिंग होईल त्यावेळेला अर्जुन त्या केसच्या हिअरिंगला पोहोचलाच नाही पाहिजे। आता हे मात्र भयानक प्लॅनिंग साक्षीच्या इकडे चैतन्याला समजतं की साक्षी अर्जुनला पुन्हा एकदा गायब करण्याचा विचार करते आहे। मग मात्र चैतन्य हादरतो, कारण अर्जुनला जर का हिने पुन्हा किडनॅप केलं तर ही केसची उद्याची हिअरिंग होणार नाही। त्यावरती साक्षी सांगते, लक्षात ठेव, मागच्या वेळेसारखा गोंधळ काही व्हायला नको। ज्याप्रमाणे सायलीचं किडनॅपिंग फेल झालं त्याप्रमाणे हे किडनॅपिंग फेल व्हायला नको आहे। काहीही कर, पण या सगळ्यामध्ये काहीही केलंस तरी सुद्धा तुम्हाला या सगळ्यामधून अर्जुनला गायब करायचंय म्हणजे करायचंय। उद्याची कोर्टात केस उभी राहिली नाही पाहिजे म्हणजे नाही पाहिजे। असं म्हणत साक्षीने खूप मोठा डाव रचत अर्जुनला किडनॅप करण्याचं ठरवलं असतं, पण त्याच वेळेला हे सगळं चैतन्यने ऐकल्यामुळे आता मात्र हा डाव चैतन्य तिचा अचूक फेल करणार असतो। त्याच वेळेला सगळेजण निघून जातात आणि सगळेजण निघून गेल्यावरती साक्षी त्यांना सांगते, हे बघा, आता मला फोन नाही करायचा, जे काही बदल असेल किंवा जे काही अपडेट असतील ते मला मोबाईल
मोबाईलवरती द्यायचे आणि त्याचा रिप्लाय मी तुम्हाला मोबाईलवरतीच करेन। आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन चैतन्य आता मात्र साक्षीचा प्लॅन फ्लॉप करण्यासाठी सज्ज झालेला असतो। इकडे साक्षी घरी येत चैतन्यने सगळा आढावा घेतलेला असतो। चैतन्यने पाहिलेलं असतं की साक्षीने त्यांना सांगितलेलं आहे की या सगळ्यामध्ये मी तुम्हाला फक्त आणि फक्त फोनवरतीच अपडेट देईन, याच्या पुढे अपडेट तुम्हाला मोबाईलवरती कॉलवरती मिळू शकत नाही। त्यामुळे चैतन्य आता साक्षी झोपण्याची वाट पाहून आपल्याच त्याच्याच मोबाईलवरून तिच्या मेसेज वाचण्याचा आणि त्याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करणार असतो। तोपर्यंत तो अर्जुनला फोन करून कळवतो की तुला किडनॅप करण्याचा प्लॅन आहे। मग त्यावरती अर्जुन त्याला भेटायला बोलवतो। दुसऱ्या दिवशी अर्जुन त्याला भेटायला बोलवतो। अर्जुनने त्याला भेटायला बोलवती। अर्जुन म्हणतो काय मला किडनॅप करण्याचा, म्हणजे मी तिकडे पोहोचायलाच नको अशी तिची इच्छा आहे। यावरती चैतन्य म्हणतो हो पण तू काय करायचं ते ठरव। यावरती अर्जुन म्हणतो तू मेसेजचं काय करणार आहेस? त्यावरती चैतन्य म्हणतो मी ना तिचा मेसेजला रिप्लाय करणार आहे, पण ते कधी आदल्या रात्री आपण प्लॅनिंग बदललंय असं सांगेन, म्हणजे ते फोनवरती विचारू शकणार नाहीत किंवा अगदी कोर्टात जायच्या वेळेला मी मेसेजला रिप्लाय करेन की आपलं प्लॅनिंग बदललंय, तुम्ही अर्जुन सुभेदारला किडनॅप करू नका। चैतन्यला अर्जुन म्हणतो पण हे वर्कआउट होईल? यावर चैतन्य म्हणतो तू काळजी करू नकोस, जे काही करणं शक्य आहे ते माझ्याच्याने मी करेन, पण तुला मी किडनॅप होऊ देणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष। असं म्हणत आता मात्र चैतन्य एकदम ठाम असतो की काहीही झालं तरी अर्जुनला किडनॅप होऊ द्यायचंच नाही आणि आता तो पुन्हा घरी परत येतो। आता मात्र दुसऱ्या दिवशी कोर्टात जाण्यासाठी सायली आणि अर्जुन निघतात, पण त्यावेळेला चैतन्यने सांगितल्याप्रमाणे अर्जुनला सांगितलेलं असतं की तुझा काळा कोट घालून निघू नकोस, कारण ते सगळेच गुंड तुला अगदी फेसने ओळखतात असं नाही, पण तू काळा कोट घालून ज्या वेळेला येशील ना तेव्हा तुला अचूक ते ओळखतील। त्यामुळे तू एक काम करायचं, तू दुसरी गाडी घ्यायची, दुसरी गाडी घे, म्हणजे प्रताप काकांची गाडी घे, अश्विनची गाडी घे आणि ती गाडी घेऊन तू निघ, तुझ्या कारने निघू नको, कारण तुझ्या कारच्या डिटेल्स ह्या तिने पाठवल्यात। सगळं आता मेसेजवरचं बोलणं चैतन्य वाचत असतो, त्यामुळे त्याला सगळ्या अपडेट्स मिळत असतात की कशा पद्धतीने साक्षी आता त्या लोकांना काय मेसेज देते, काय अपडेट देते हे चैतन्यला कळत असल्यामुळे प्रत्येक अपडेट अर्जुनपर्यंत पोहोचत असते। अर्जुन ताबडतोब निघतो साध्या वेशामध्ये आणि अश्विनची गाडी घेऊन अर्जुन निघालेला असतो आणि त्याच वेळेला अर्जुनने त्याच्या गाडीमध्ये आता त्याच्या एका माणसाला सांगितलेलं असतं की माझी गाडी घेऊन काळा कोट घालून तू कोर्टात ये, म्हणजे जेणेकरून हल्ला झाला तर त्याच्यावरती होईल आणि त्याला वाचवायला चैतन्यने ऑलरेडी माणसं पाठवलेली असतात। पण या झटापटीमध्ये अर्जुनला कोर्टात पोहोचायला उशीर होऊ नये म्हणून हा सगळा केलेला डाव असतो। फायनली अर्जुन कोर्टात पोहोचतो। आता अर्जुन कोर्टात पोहोचल्यावर ती सगळ्यात तरी चैतन्यला भेटतो। चैतन्य म्हणतो अर्जुन अजूनही ही केस मीच लढत आहे, म्हणजे तिला कळालेलं नाहीये की मी तिच्या विरोधात केस लढतोय। यावरती चैतन्य म्हणतो मी काय करू मग आता तू मला सांग। यावरती अर्जुन म्हणतो जसं ऐत्या वेळेला रविराज किल्लेदार यांनी कशी महिपतची केस सोडली आणि मला केस दिली, म्हणजे यावेळेला प्रतापरावांची म्हणजे माझ्या डॅडची केस त्यांनी सोडली ना, तसं तू सोडू शकतोस, तू सांगू शकतोस की ही केस मी नाही तर माझे कलिग लढतील। असं म्हटल्यावरती आता मात्र एका वकिलाला बोलवलं जातं। त्या वकिलाला कॉन्स्टेबल घेऊन येतात अर्जुन आणि त्याला चैतन्य सांगतात हे बघा कोर्टामध्ये अचानक वेळेला ही केस चैतन्य सोडणार आहे आणि ती केस तुम्हाला घ्यायची आहे। ॲक्च्युली ही केस आहे साक्षी म्हणजे मधुभाऊ यांच्या विरोधातली, मधुभाऊ आणि विलासचा खून ही सगळी आश्रमाची केस आहे। असं म्हटल्यावर तो वकील ती केस घ्यायला तयार होतो, पण त्याआधीच इकडे साक्षीने अरविंद पवार यांना महिपतीची केस दिलेली असते आणि ते सुद्धा कोर्टामध्ये ऑलरेडी हजर असतात। त्यामुळे चैतन्य म्हणतो मला असं वाटतंय की ही केस बहुतेक ते दोघं जण लढतील। असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो लढू दे, त्यांना जे करायचं ते करू दे। आता कोर्टामध्ये केस सुरू होते। कोर्टात केस सुरू झाल्यावरती मग मात्र अचानकपणे चैतन्य सांगतो की ही केस मी नाही लढू शकत। आता सायली त्याच्याकडे पाहतच बसते, साक्षी पाहते आणि म्हणते चैतन्य काय झालं? यावरती चैतन्य म्हणतो नाही, मला नाही वाटत की या केसला लढण्यासाठी मी सक्षम आहे, कारण कसं सांगू मी तुला, मी इमोशनल आहे ना, तुझ्या या सगळ्यामध्ये मी अडकलो आणि काही चुकीचं झालं तर, म्हणून मला वाटते आपण ही केस मी एक कलिग आहेत माझी त्यांना देतोय। यावरती साक्षी सांगत असते नको, अरविंद पवार वकील आहेत ते माझी केस लढतील आणि जसं अर्जुनने सांगितलेलं असतं तसंच होतं। अरविंद पवार हे वकील केस लढण्यासाठी येतात आणि आता इकडे केसची दिशाभूलच करण्यासाठी चैतन्य आलेला असतो। चैतन्य सगळे पुरावे अर्जुनकडे दिलेले असतात। आता हे पुरावे घेऊन अर्जुन ही केस लढणार, जिंकणार, साक्षी जेलमध्ये जाणार आणि या सगळ्यामध्ये
मालिका पाहायला रंजक ठरणार.